नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे आपले जीवयात्रा मराठी या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपल्यासोबत बायोलॉजी या विषयाचे आमचे मित्र प्राध्यापक गोसावी सर या ठिकाणी आहे. त्यांच्यासोबत आपण बायोलॉजी विषया संदर्भात सविस्तर पेपर विषयी मार्गदर्शन बघणार आहोत. त्याचबरोबर HSC बोर्ड परीक्षाचा जो काही पेपर 70 त्या पूर्ण 70 मार्काविषयी त्या ठिकाणी माहिती बघणार आहोत. तो पेपर कसा लिहायचा, त्याचबरोबर पेपर कसा सोडवायचा, पेपर लिहिताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या काही अडचणी आहे त्याबद्दल आमचे मित्र गोसावी सर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. गोसावी सरांना जवळजवळ एक 17 ते 16 वर्षाचा या ठिकाणी अध्यापनाचा अनुभव आहे. त्याचबरोबर गोसावी सरांनी आमच्या संस्थेमध्ये येण्यापूर्वी या ठिकाणी पुणे आळंदी या ठिकाणचं जे कॉलेज आहे, ज्युनियर कॉलेज, त्या ठिकाणी अध्यापनाचं काम केलं होतं. आणि अध्यापनाचं काम करत असताना गोसावी सरांनी जवळजवळ 15 वर्ष एक्झामिनर म्हणून या ठिकाणी काम बघितलं आहे. त्यामुळे आपण आपल्या विद्यार्थ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच बायोलॉजीचा पेपर कसा लिहावा या संदर्भात त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आपल्या जीवयात्रा मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सर नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आमच्या चॅनलमध्ये. तर आमच्या विद्यार्थ्यांना आज तुम्ही जेव्हा बायोलॉजीचा पेपर आहे त्या संदर्भात त्या ठिकाणी मार्गदर्शन करावं अशी विनंती. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आणि येणारा जो बायोलॉजीचा पेपर आहे त्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम शुभेच्छा. हा जो बायोलॉजीचा पेपर आहे आपला थेरी पेपर असतो 70 मार्कांचा. त्याआधी आपलं प्रॅक्टिकल जे असतं 30 मार्कांचं. बरोबर. नंतर हा थेरीचा पेपर आहे 70 मार्कांचा. तर हा जो 70 मार्कांचा पेपर आहे तर याचे 4 सेक्शन केलेले असतात. सेक्शन A, B, C आणि D. म्हणजे 4 सेक्शन मध्ये विभागलेला असतो. हा, तर पहिला जो सेक्शन आहे तो आपला MCQ. त्यात 2 क्वेश्चन असतात. पहिला MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. एक क्वेश्चन दिलेला असेल त्याचे 4 पर्याय असतात, A, B, C आणि D. त्यापैकी आपल्याला योग्य पर्याय लिहायचा असतो. बरोबर. क्वेश्चन सेकंड असतो तो 1 लाईन आन्सर किंवा शॉर्ट आन्सर क्वेश्चन आपण त्याला म्हणतो. त्यामध्ये काही क्वेश्चन असे असतात की ज्याचं उत्तर एक शब्दामध्ये सुद्धा असू शकतं. तर असे 8 क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. 8 दिलेले असतात, 8 पैकी 8 आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. तिथे ऑप्शन नसतो आपल्याला. पहिला जो क्वेश्चन MCQ तिथे 10 दिलेले असतात. म्हणजे एकूण हा पहिला जो A सेक्शन आहे तो 18 गुणांचा आहे. त्यामध्ये आपल्याला 10 MCQ आणि 8 1 लाईन आन्सर असे 18 मार्क्स असतात. पहिला क्वेश्चन 18 मार्क्स आपला सेक्शन A असतो. हा, नंतर B जो सेक्शन आहे त्यामध्ये शॉर्ट आन्सरच असतात. त्यामध्ये 12 क्वेश्चन दिलेले असतात, पैकी आपल्याला 8 सॉल्व्ह करायचे असतात. बरोबर. आणि ते शॉर्ट आन्सर क्वेश्चन असतात. त्याचे आन्सर्स अगदी शॉर्ट असतात. 1 लाईन असेल किंवा 2 लाईन असेल फार फार. बरोबर. त्यानंतर आपला सेक्शन C असतो. त्यामध्ये पुन्हा 12 क्वेश्चन दिलेले असतात, त्यापैकी आपल्याला 8 सॉल्व्ह करायचे असतात. आणि हा C जो सेक्शन आहे तो मात्र 3 मार्कांसाठी असतो. एक क्वेश्चन 3 मार्कांना सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे 8 त्रिक 24 मार्कांचा हा सेक्शन C. आणि B आपण जो बघितला तो 2 मार्कांसाठी एक क्वेश्चन, असे 8 सॉल्व्ह करायचे. 8 2 16 मार्कांसाठी हा सेक्शन B आहे. आणि राहिलेला सेक्शन D आहे तो लॉंग आन्सर क्वेश्चन असतो. त्यामध्ये आपल्याला 4 दिलेले असतील, पैकी 2च सॉल्व्ह करायचे असतात. आणि ते असतात आपले 4 मार्कांचे. 4 2 8 मार्कांचा हा सेक्शन असतो. तर हा लॉंग आन्सर क्वेश्चन असतो. यामध्ये आपल्याला जे आन्सर्स असतात ती लॉंग आन्सर असतात. साधारणतः 4 ते 5 ओळी, 4 ते 5 ओळी किंवा 10 ओळी देखील उत्तर लिहायचं असतं. त्यानंतर आपल्याला जो पहिला क्वेश्चन जो सांगितला आपण सेक्शन A मध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन, तर त्यामध्ये लिहिताना बऱ्याच वेळा काय करतात विद्यार्थी की त्याचं जे आन्सर आहे फक्त आन्सर लिहितात. बऱ्याच वेळा आपल्याला ऑप्शन लिहायचे असतो. ऑप्शन A, B, C, D पैकी जो ऑप्शन असेल तो ऑप्शन आणि पुढे त्याचा आन्सर लिहायचा असतो. तर ते फक्त आन्सर लिहितात, ऑप्शन लिहित नाही. मग तिथे बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांच्या चुका होण्याची शक्यता असते. म्हणजे त्याला मार्क्स मिळत नाही, पूर्ण मार्क्स मिळत नाही. जर तुम्ही फक्त आन्सर लिहिलं तर त्याला मार्क्स नाही, तर ऑप्शन लिहायचं असतं. ऑप्शन म्हणजे पूर्ण उत्तर ते लिहिणं अपेक्षित आहे. बोर्डाने हा एक नियम घालून दिलाय की तुम्ही MCQ सोडत असताना तुम्हाला जो सेंटेन्स दिलाय ते पूर्ण सेंटेन्स लिहिणं अपेक्षित आहे. सेंटेन्स मध्ये ते कुठे रिकामी जागा असेल तिथे तुमचं आन्सर लिहायचंय किंवा तुमच्या सेंटेन्सच्या शेवटी उत्तर असतं, मग तिथे लिहिताना ऑप्शन सहित ते आन्सर लिहायचंय. बरोबर. फक्त ऑप्शन जर लिहिलं तर ते चुकीचं आहे, त्याला मार्क्स मिळत नाही. बरोबर. म्हणजे विद्यार्थ्यांनी ते पूर्ण उत्तर लिहिलं तरच तो जो 1 मार्क आहे किंवा जे काही त्या क्वेश्चनला मार्क्स आहे ते मिळणार, तर ते मार्क्स मिळतात. मी बऱ्याचशा क्वेश्चन पेपर बघितले, आपल्या बरेचसे विद्यार्थ्यांचे पेपर बघितले. बरोबर. ते बरेचसे तुम्ही जे म्हणताय ते चूक बरोबर करतात मुलं. बऱ्याच वेळा चूक होते, ते टाळणं गरजेचं आहे. जेव्हा मी पेपर चेक करतो बोर्डाचे तेव्हा लक्षात येतं की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या या चुका झालेल्या असतात पहिल्या क्वेश्चन मध्ये. आणि दुसरा क्वेश्चन आहे आपला सेक्शन A मधला, तो 1 लाईन आन्सर असतो, शॉर्ट आन्सर. आपण ज्याला 8 आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. बरेच प्रश्न असे असतात की ज्याचं आन्सर एका वर्ड मध्ये सुद्धा असतं. अगदी बरोबर. आणि हे आन्सर्स लिहित असताना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की आपल्याला जे सायंटिफिक वर्ड्स आहे, आता बायोलॉजी म्हटलं की बरेचसे सायंटिफिक वर्ड्स असतात. आणि सायंटिफिक वर्ड्स लिहिताना काही बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम आहे आपली, त्या सिस्टीम नुसार हे नावं लिहायचे असतात. पहिलं जेनेरिक नेम असतं, दुसरं स्पेसिसचं नेम असतं. तर जेनेरिक नेम लिहिताना पहिलं लेटर कॅपिटलच असलं पाहिजे, बाकी सर्व स्मॉल असतात.
स्पेसिसचे लिहिताना सर्व स्मॉल असतात आणि जेनेरिक नेमला स्पेशल अंडरलाईन करायची, स्पेसिफिक नेमला सेपरेट अंडरलाईन करायची. एकच जर अंडरलाईन दोघांना केली तर ते देखील चुकीचं असतं. बरोबर. म्हणजे या गोष्टी देखील उत्तर लिहिताना लक्षात घ्याव्या लागतात. जर तिथे एकच अंडरलाईन केली किंवा जेनेरिकचं पहिलं लेटर तुम्ही स्मॉल लिहिलं तरी ते चुकीचं असतं. बोर्ड त्याला मार्क्स द्यायला सांगत नाही. मग ग्राह्य ते धरलं जात नाही थोडक्यात. ग्राह्य धरलं जात नाही. मग ते विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी होतात. अच्छा. मग विद्यार्थी म्हणतात की मी तर भरपूर क्वेश्चन सॉल्व्ह केलेत, बरोबर. मला एवढे मार्क्स मिळाले पाहिजे, तर एवढे मिळत नाही. त्याचं कारण हे सगळी छोट्या छोट्या चुका होतात बरोबर. आणि त्या विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही. म्हणजे चुका टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी या गोष्टी लक्षात घेणं ते लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि आणखी एक विचारायचं असं आहे सर, जो बायोलॉजी विषय आहे, बायोलॉजी म्हणजे आपला पूर्ण सजीवांचा अभ्यास त्यामध्ये आहे. बरोबर. म्हणजे पाना फुलांपासून तर प्राणी प्राण्यांपर्यंत. वनस्पती सगळ्यांपर्यंत आहे. मग मला काय म्हणायचं सर, आपण जे प्रॅक्टिकल घेतो वर्षभर आपल्या हा. विद्यार्थ्यांचं प्रॅक्टिकल झालं असतं, त्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना विविध बॉडी पार्ट्स ते स्केलेटनुसार ते दाखवतो. हा. त्याचा काही फायदा होतो का पेपर लिहिताना त्याचा विद्यार्थ्यांना? खूप फायदा आहे. आता जर आपण 12वी सायन्सचं सिलेबस बघितलं बायोलॉजीचं, बरोबर. तर आपलं प्रॅक्टिकल जे आहे ते प्रॅक्टिकल सोबतच आपल्याला थेरीचं देखील त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. सिलेबस आहे त्यामध्ये. आहे. आपण प्रॅक्टिकलला समजा बघितलं ट्रान्सपिरेशनचं एक्सपेरिमेंट आपण बघतोय, बरोबर. ट्रान्सपिरेशन बाय 4 लीफ एक्सपेरिमेंट. Okay. हा जो 4 लीफ एक्सपेरिमेंट आपण ट्रान्सपिरेशन बघण्यासाठी हा करतोय तेच आपल्याला थेरीमध्ये पण आहे. आपण जेव्हा प्रॅक्टिकल हा एक्सपेरिमेंट केला तेव्हा आपल्याला कळलं की ट्रान्सपिरेशन म्हणजे नेमकं काय. अगदी बरोबर. तर आपण थेरीला ते देखील लिहू शकतो. किंवा इम्बिबिशन असेल किंवा स्टोमॅटा आहे, बरोबर. स्टोमॅटाचं देखील एक्सपेरिमेंट आहे. किंवा असे अनेक एक्सपेरिमेंट्स आहेत. किंवा आपले बॉडी पार्ट्स आहे, स्ट्रक्चर ऑफ इयर असेल किंवा अगदी बरोबर. स्ट्रक्चर आय असेल, हार्टचं स्ट्रक्चर असेल, किडनीचं स्ट्रक्चर असेल, हे आपल्याला प्रॅक्टिकलला देखील आहे आणि तेच थेरीला आहे. म्हणजे प्रॅक्टिकलचा भरपूर उपयोग आपल्याला इथे थेरी पेपर सोडवताना होतो. म्हणजे विद्यार्थ्यांनी जर व्यवस्थित प्रॅक्टिकल वर्षभर केला असेल, बरोबर, किंवा व्यवस्थित प्रॅक्टिकल जर्नल लिहिला असेल, बरोबर, आणि लक्ष दिलं असेल, नक्की त्याचा फायदा त्याचा विद्यार्थ्यांना. खूप फायदा आपल्याला थेरीला आहे. आणि म्हणून बायोलॉजी हा विषय जसा की जो प्रॅक्टिकलचा जास्त विषय आहे. जेवढं तुम्ही जास्त प्रॅक्टिकल कराल तेवढं तुम्हाला थेरीला त्याचा उपयोग होणार आहे. आणि काही असे संभाव्य प्रश्न आहे का जे विद्यार्थ्यांना याच्या पाठीमागच्या पेपरला आलेले आहे आणि ते आता बरोबर. येऊ शकतात, असं काही? असे खूप सारे प्रश्न आहेत. तर सांगायचं झालं तर स्ट्रक्चर ऑफ हार्ट. आता हार्टचं जर स्ट्रक्चर आहे, इंटरनल स्ट्रक्चर असेल किंवा एक्सटर्नल स्ट्रक्चर असेल, हार्टचं बऱ्याच वेळा हा प्रश्न येतो. किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असेल, मग ती मेल असेल किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असेल, त्यावरती अनेकदा प्रश्न असतो. मेल एक तर विचारले किंवा पुढच्या वर्षी फिमेल विचारतील, त्यावरती अनेक वेळा प्रश्न असतो. किंवा तुमचा बायोटेक्नॉलॉजी हा एक चॅप्टर आहे. बायोटेक्नॉलॉजी चॅप्टर हा स्कोरिंगसाठी खूप चांगला आहे, विद्यार्थ्यांसाठी समजायलाही तो सोपा आहे. हा जर चॅप्टर तुम्ही चांगला केला तर तिथून आपल्याला जास्त मार्क्स मिळण्याची शक्यता असते. किंवा इव्होल्युशन हा एक चॅप्टर आहे, तो लेंदी चॅप्टर आहे पण समजायला मात्र तो सोपा आहे. त्याच्या टर्म जर तुम्ही समजून घेतल्यात तर मार्क्स तिथे आपल्याला वाढतात, स्कोरिंग होतं. किंवा इकॉलॉजीचा हा एक चॅप्टर आहे. इकॉलॉजीमध्ये छोट्या छोट्या टर्म्स आहेत, त्या टर्म्स तुम्ही केल्यात तरी देखील आपल्याला त्याचा उपयोग होतो. किंवा त्यामध्ये बायोपायरसी, बायोपेटंट आणि बायोइथिक्स ह्या 3 टर्म्स आहेत. त्या 3 टर्म्स पैकी एक टर्म प्रत्येक वर्षी येतेच, 100% विचारले जाते. 100% विचारले जाते. त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी त्या जर लक्षात घेऊन जर अभ्यास केला तर सोप्या पद्धतीने अभ्यास करून आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवता येतात. म्हणजे आता वर्षभर मुलांनी अभ्यास केलाच, परंतु ह्या ज्या टेक्निक्स आहे, या टेक्निक जर आज उद्या 2 दिवसामध्ये विद्यार्थ्यांनी वापरल्यात, निश्चितच विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळतील. आणि आणखी एक सर, जे वनस्पती शास्त्र आहे आपल्या बायोलॉजीमध्ये आहे, तर त्या संदर्भात काही असतात का क्वेश्चन? असं ना, वनस्पती शास्त्र आणि प्राणीशास्त्र दोघांचे आपल्याला कडे असतात प्रश्न. वनस्पती शास्त्र आणि प्राणीशास्त्राचा अभ्यास करत असताना एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची, ती म्हणजे डायग्राम्स, आकृती. आपल्याला डायग्राम जर व्यवस्थित येत असेल तर त्या डायग्राम्स वरून आपण खूप सारं लिहू शकतो. जर डायग्राम आपल्याला आली तर त्या डायग्रामचं स्पष्टीकरण फक्त आपल्याला उत्तरात लिहायचं असतं. समजा एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट असेल तर हार्टची डायग्राम काढली, वेगळे त्याचे पार्ट्स दाखवले, तर त्या आकृतीच्या साहाय्याने किंवा डायग्रामच्या साहाय्याने आपल्याला एक्सप्लेन करता येतं. अशा आणि किंवा पार्ट्स ऑफ फ्लावर असेल, एक फ्लावर आपण ड्रॉ केलंय, त्याचे वेगळे पार्ट्स दाखवले, त्यावरून आपल्याला खूप सारी माहिती लिहिता येते. म्हणजे जर तुमची डायग्राम चांगली असेल तर तुम्हाला खूप उत्तरं लिहिता येतात. म्हणजे जर विद्यार्थ्यांनी डायग्राम केल्या, आत्मसात केली, डायग्रामची प्रॅक्टिस केली, बरोबर, डायग्राम बघितल्यानंतर विद्यार्थ्यांना एक्सप्लेन ते करता येऊ शकतं आणि सोप्या पद्धतीने. म्हणजे ते सगळं पाठ करण्याची आवश्यकता नाही. फक्त तुम्ही डायग्राम व्यवस्थित केली, त्याचे पार्ट्स तुम्हाला माहिती असतील, तेच फक्त तुम्हाला आन्सर लिहिताना एक्सप्लेन करायचंय. म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने करता येतं, म्हणजे जास्त अभ्यास करण्याची आवश्यकता नाहीये. आणि सर काय होतं, आपला बायोलॉजी जो विषय आहे तर त्या विषयाचा भविष्यात फायदा काय होतो, स्कोप काय आहे विषयासाठी? बायोलॉजी विषयाचा स्कोप बघितला तर खूपच स्कोप आहे. आता आपण बघतोय नीट वगैरे एक्झाम असेल किंवा JEE असेल, अशा स्पर्धा परीक्षा खूप येत आहेत. तर मेडिकल जे फील्ड आहे ते मेडिकल फील्ड पूर्ण बायोलॉजीवरती डिपेंड आहे. म्हणजे बायोलॉजीचा स्कोप
खूप आहे. नाही, मेडिकलच्या व्यतिरिक्त काय स्कोप आहे? म्हणजे बायोलॉजी विषय हा आपल्याला माहिती आहे, मेडिकल जाण्यासाठी किंवा फार्मसी करण्यासाठी विद्यार्थ्यांना निश्चितच बायोलॉजीची आवश्यकता आहे. बरोबर. याच्या व्यतिरिक्त काही scope याच्यात आहे का? रिसर्च मध्ये आहे, तुम्ही रिसर्च करू शकता, रिसर्च फील्ड मध्ये जाऊ शकता. त्यामध्ये वेगळे प्रोजेक्ट असतात अच्छा. बायोलॉजी संदर्भात. आपण फेलोशिप आपल्याला मिळते, त्यामध्ये फेलोशिप घेऊन आपण ते रिसर्च प्रोजेक्ट करू शकतो. बरोबर. आपले रिसर्च पेपर असतील, रिसर्च पेपर प्रेझेंट करू शकतो. करू शकतो. नॅशनल किंवा इंटरनॅशनल कॉन्फरन्स असतात, त्या बरोबर. कॉन्फरन्स मध्ये आपलं प्रेझेंटेशन आपण करू शकतो. किंवा रिसर्च हा खूप मोठा एक फील्ड आहे आणि त्यात काम करण्यासारखं खूप काही असतं. एखाद्याचं खरंच त्यात इंटरेस्ट असेल तर रिसर्च मध्ये खूप स्कोप आहे. निश्चितच बायोलॉजीचा विषय घेऊन ते विद्यार्थी पुढे जाऊन त्याचा अभ्यास करून हे करू शकतात. हा, आणि हा पेपर सोडवताना एक छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या लक्षात घ्यायच्या असतात, त्या मी सांगतो आता. बरोबर. जसं मी सांगितलं डायग्राम महत्वाचा आहे. अगदी तसं एक क्वेश्चन असतो डिस्टिंग्विश बिटवीन, फरक स्पष्ट करा. तर फरक स्पष्ट करत असताना आता पेपर तपासताना बऱ्याच वेळा लक्षात येतं की विद्यार्थी फरक स्पष्ट कसा करतात. दोन फरक दिले असेल, समजा इकडे मोनोकॉट असेल, इकडे डायकॉट असेल, तर आधी मोनोकॉटची माहिती लिहितात, नंतर डायकॉटची माहिती लिहितात पॅरेग्राफ मध्ये. तसं बोर्डाला अपेक्षित नाहीये. बोर्ड काय म्हणतो, तुम्हाला डिस्टिंग्विश बिटवीन विचारले म्हणजे फरक स्पष्ट करा विचारलंय, तो फरकाचा मुद्दा आला पाहिजे. इकडे मोनोकॉट, इकडे डायकॉट घ्यायचा. दोन भागामध्ये तो डिस्ट्रीब्यूट झाला, दोन भागामध्ये तो फरक लिहिला पाहिजे, तरच त्याला मार्क्स आहेत. बरोबर. ही चूक बऱ्याच वेळा होते. बरोबर. ते पेपर तपासताना निदर्शनास आली बऱ्याच वेळा. अगदी बरोबर. हा, तर हा फरक लिहिताना तुम्हाला दोन पार्ट्स मध्ये लिहिला गेला पाहिजे. तो फरकच आहे, तो फरकाचा वाटला पाहिजे. तो फरक आहे. बरेचसे ग्रामीण भागातले म्हणा, शहरी भागातले म्हणा, या चुका निश्चितच करतात. बऱ्याच वेळा होतात. हा बऱ्याच विषयांचा प्रॉब्लेम आहे. बरोबर. बऱ्याच विषयांमध्ये बरेचसे विद्यार्थी या चुका करतात. विद्यार्थ्यांनी चुका टाळल्या गेल्या पाहिजे. बायोलॉजी विषय त्याच चुका होतात, त्या टाळल्या पाहिजेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना ते मार्क्स मिळतील. फरकाला किती मार्क्स असतात फरक स्पष्ट करण्यासाठी? थोडक्यात ते 2-3 मार्कांना, 2 किंवा 3 मार्कांचा फरक. छोटा फरक असेल 2 मार्कांना, मोठा असेल तर 3 मार्कांना देखील विचारतात. आणि जे मोठे प्रश्न आहे, बोर्ड क्वेश्चन आहे, ते साधारणतः कशी लिहिली पाहिजे विद्यार्थ्यांनी? लॉंग आन्सर जो क्वेश्चन असतो आपला सेक्शन डी मध्ये असतो, लॉंग आन्सर क्वेश्चन 4 मार्कांसाठी एक क्वेश्चन आहे. तर तो सॉल्व्ह करत असताना आपल्याला काय करायचंय, डायग्राम पहिले काढायचे. कुठलाही क्वेश्चन असो, त्या क्वेश्चन मध्ये डायग्राम जर तुम्ही ड्रॉ केली तर डायग्रामला तिथे मार्क्स आहेत. 4 मार्कांचा क्वेश्चन असेल तर तिथे 1 ते 2 मार्क्स डायग्रामला असतात. मग तो क्वेश्चन कुठला, कशावर आधारित आहे त्यावर ते डिस्ट्रीब्युशन डिपेंड असतं, पण डायग्रामला तिथे मार्क्स असतात. आणि तुम्हाला जर डायग्राम येत असेल तर तुम्ही डायग्राम वरून ते आन्सर सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला आन्सर लिहिता येते. डायग्राम बघितले आपल्याला ते काय एक्सप्लेन करता येतं. एक्सप्लेन करता येतं, म्हणून डायग्राम खूप महत्वाचे आहे. लॉंग आन्सर लिहिण्यासाठी डायग्राम महत्वाचे आहे. डायग्राम ड्रॉ केली त्याला देखील मार्क्स आहेत आणि त्यावरूनच तुम्ही लिहिताय. डायग्राम तुम्हाला जर ड्रॉ करता येत असेल तर तुम्हाला उत्तर आपोआपच लिहिता येतं. निश्चितच लिहिता येतं. हा, म्हणजे तो एक फायदा होतो लॉंग आन्सर मध्ये. आणखी काही छोट्या टिप्स विद्यार्थ्यांसाठी? टिप्स सांगायचे तर पहिले डायग्रामची सांगितली, दुसरी डिस्टिंग्विश बिटवीन सांगितली, आणि तिसरी गोष्ट तुम्ही पॉइंट वाईज लिहायचंय. प्रत्येक आन्सर लिहिताना तुम्ही जर पॉइंट वाईज लिहित गेलात तर तुम्हाला ते सोपं जातं. आणि जो पेपर चेक करणारा असतो एक्झामिनर, त्यालाही त्याच्यावरती तुमचं इम्प्रेशन पडतं. तुम्ही पॉइंट वाईज जेव्हा लिहितात, जेव्हा 2 मार्कांचा क्वेश्चन विचारलाय, 2 मार्कांसाठी तुम्हाला जसे जसे 4 पॉईंट्स लिहिणं गरजेचं आहे. अर्ध्या मार्कासाठी 1 पॉईंट, जसं बोर्डांच्या नियमावलीनुसार 1 पॉईंट लिहिला तुम्ही त्याला अर्धा मार्क्स आहे, हाफ मार्क्स. असे जर 4 पॉईंट्स लिहिले तर तुम्हाला 2 मार्क्स मिळतात. मग 5, 6, 7, 8 पॉईंट्स लिहिण्याची आवश्यकता तिथे नाही. तुम्हाला परफेक्ट येत आहेत, परफेक्ट 4 पॉईंट्स येतात, परफेक्ट तुम्ही 4च पॉईंट्स लिहा, 2 मार्क्स तुम्हाला मिळणार आहे. निश्चितच 2 मार्क्स मिळतील विद्यार्थ्यांना. 3 मार्कांचा क्वेश्चन असेल तर तुम्हाला 6 पॉईंट्स लिहिणं आवश्यक आहे. बरोबर. या पद्धतीने. आणि सायंटिफिक वर्ड्स मी सांगितलं, अंडरलाईन करायची, ते बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम नुसार तुम्हाला ते नॉमेनक्लेचर करायचंय. जेनेरिक नेम, स्पेसिफिक नेम सेपरेट करायचंय. महत्वाचे शब्द असतील ते अंडरलाईन करायचे. डायग्राम काढायची, डायग्रामला लेबलिंग करायचंय. बऱ्याच वेळा विद्यार्थी डायग्राम काढतात आणि लेबल करत नाहीत, मग त्या तिथे तुमचे मार्क्स कमी होतात. लेबल करायचं, लेबल केल्यानंतर त्याला छानसे एक बॉर्डर केली, अजून तुमचं इम्प्रेशन एक्झामिनर वरती पडतं, तुम्हाला अजून मार्क्स मिळतात. पेपर पण सुटसुटीत दिसतो आणि पेपरही छान दिसतो. तुम्ही जर मॉडेल आन्सर्स बघितले, आता बरेचसे आपल्या विकिपीडिया असेल, युट्यूब असेल किंवा गुगल वरती तुम्हाला मॉडेल आन्सर बघायला मिळतात. काही इतके सुंदर मॉडेल आन्सर असतात त्यामध्ये लिहिलेले, त्याचा प्रभाव तुमच्या एक्झामिनर वरती पडतो आणि तुम्हाला मार्क्स चांगले मिळायला फायदा होतो. बरोबर. म्हणजे विद्यार्थ्यांनी 12वी बोर्डचा जो पेपर आहे तो देताना या ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे किंवा काही गोष्टी टाळणं गरजेचं आहे. बरोबर. तर अशा प्रकारे सरांनी अतिशय सुंदर असं या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, 12वी HSC बोर्डचा जो बायोलॉजीचा पेपर आहे तो आपण म्हणतो तेवढा सोपा नाही. सरांनी ज्या टिप्स सांगितल्या किंवा प्रश्न लिहिण्याच्या पद्धती सांगितल्या, प्रश्न क्रमांक सांगितले, प्रश्नांचं मार्क्स डिस्ट्रीब्युशन केलं, अतिशय छान या ठिकाणी आपल्याला सरांनी केलं आहे. त्या पद्धतीने जर विद्यार्थ्यांनी जर पेपर लिहिला, निश्चितच विद्यार्थ्यांना 70 पैकी
70 मार्क्स काही विद्यार्थ्यांना मिळू मिळू शकतात. शकतात. हा विषय स्कोरिंगचा विषय आहे. स्कोरिंगचा निश्चितच विद्यार्थ्यांना 70 पैकी 70 मार्क्स मिळू शकतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सरांनी या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं मार्गदर्शन बायोलॉजीच्या पेपर विषयी केलेलं आहे. या पेपर बद्दल त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर बायोलॉजी विषय हा भविष्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे त्याचा फायदा होऊ शकतो, त्याचबरोबर या बायोलॉजी विषयामध्ये कुठल्या प्रकारच्या संधी आहे त्या सगळ्या विषयी त्या ठिकाणी आपल्याला सरांनी सांगितलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आमच्या दोघांकडून आपल्या चॅनलकडून बायोलॉजीच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. सर, तुम्ही आम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचाही खूप खूप आभार. धन्यवाद. आपले आभार. सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आपला बायोलॉजीचा पेपर सोपा करा. धन्यवाद.